नमस्कार. मी ओंकार दंदले, राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्रामध्ये आहे. मी मुळा शुगर फॅक्टरी आमची जवळच शनी शिंगणापूरजवळ एक मुळा सहकारी साखर कारखाना आहे. तिथे मी जवळजवळ 40 वर्षे नोकरी केली तिथे. सन 1979 साली आमच्या सुरुवातीचा जो कारखान्याचा ट्रायल सेशन झाला त्यावेळेस मी तिथं नोकरीला लागलो होतो. आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांनी जी कारखाना स्थापन केला त्यामध्ये हजारो लोक इथं नोकरीला त्यांनी लावले. सर्वसामान्याचं जीवनमान फुलवलं. त्यांना शतशः धन्यवाद देतो. त्यावेळेस मला साधारण 79ला लागलं त्यावेळेस मला फक्त ती 90 रुपये पगार होता सुरुवातीला. मी सायकलवर कारखान्यावर जायचो. नंतर हळूहळू त्याची प्रगती होत गेली किंवा आमचे पगार वाढत गेले. नंतर 300, 500, 1000, 2000 अशा पद्धतीने माझे पगार आमचे वाढत गेले. शुगर फॅक्टरी चालवणं ही तितकीची सोपी गोष्ट वाटत नाही. जरी लोकाला वाटत असलं साखर, आज लोक सर्वसामान्याला वाटतं की साखर स्वस्त भेटली पाहिजे, पण साखरेमागं खूप कडू कहाणी आहे. त्याच्यामध्ये हजारो हात त्याला लागलेले असतात. ऊस पिकवणारा असतो, शेतकरी असतो, त्याच्या रात्रंदिवस त्याला ते पाणी भरून 1.5 वर्ष ते पीक आणायचं. नंतर ते त्या कारखान्यावर क्रशलं येतं. त्याचा वाहतूकदार असतात, तोडणी वाहतूक करणारा लेबर असतं त्याच्यामागे. ते पण रात्रंदिवस उन्हामध्ये याच्यामध्ये थंडी वाऱ्यामध्ये काम करावं लागतं. ते आम्ही लेबरचं ऊस तोडताना लेबरची परिस्थिती जर पाहिली तर त्यांचे लहान मुलं ते अगदी लहान अशा झोळ्या करून ते मागं असतात आणि पुढं काम करत असतात. त्यांना पुष्कळ वेळा कित्येक अशा दुर्घटनासुद्धा त्यांच्या घडतात. कुठं सर्पदंश असेल, कुठं गाडीचं कुठं काही नुकसान असेल, रस्त्याने गाडी चालताना कुठं बैलाचा पाय सटकणे, अशा अनेक दुर्घटनामध्ये त्या लोकांचं जीवन असतं, त्या लेबर लोकांचं. तसंच शेतकऱ्यांचं लेबर आणि त्याच्यामध्ये वाहतूकदार असतील, या सगळ्यांचं परिपाक म्हणून ते शुगर इंडस्ट्रीमध्ये असा सगळ्याच त्याच्यात मॅनेजमेंट असते. सहकारी कारखाना हा एक 16,000 सभासदांचा हा शुगर फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये 16,000 सभासद आहेत. पण ऊस आल्यानंतर पहिल्यांदा गव्हाणीत टाकला जातो. गव्हाणीत टाकल्यानंतर त्याचा क्रश केला जातो. क्रश केल्यानंतर त्याचं बॉइलिंग हाऊसमध्ये त्याचं रसामध्ये त्याचं बॉइलिंगमध्ये रूपांतर करून नंतर बारीक त्याच्या घट्ट ज्यूस तयार झाल्यानंतर तो पुढं याच्या क्लिस्टरायझरमध्ये ज्याची शुगर तयार होती. शुगर तयार होताना त्याला नंतर एक मोठाले चाळण्या असतात त्या करून ते बारीक करून त्याचं बारीक स्फटिक तयार होऊन नंतर ती शुगर तयार होती. आता पूर्वी मॅन्युअली साखर पोते भरले जायचे लेबर लावून. आता ते सायलो म्हणून निघलं. त्याच्यामध्ये ॲट ए टाईम 2-2 हजार पोती साठले जातात. ते ॲटोमॅटिक त्याचे 100 किलो वजन होऊन त्याची थप्पी बाजूला नंतर तिथं हमालामार्फत लावून ती गोडाऊनला याच्याद्वारे नेली जाते. म्हणजे आता ते पट्टी कन्व्हेयर बेल्ट म्हणतात त्याला, त्या पद्धतीने गोडाऊनमध्ये ती लागली जाते. अशी ही शुगर इंडस्ट्रीची कहाणी आहे. आणि त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकीसुद्धा साखर कारखाने पुष्कळ करतात. त्याच्यामध्ये आमच्या शुगर फॅक्टरीने नंतर इथं सहकार क्षेत्रामध्ये काम करून बऱ्याच इतर संस्था, मुळा बाजार असतील, ग्राहक भांडार किंवा इतर अनेक दूध संस्था असतील, एज्युकेशन संस्था आमच्या मुळा कारखान्याने कार्यामार्फत काढले गेले. इथं हजारो विद्यार्थी इथं आमच्या सोनई परिसरामध्ये शिक्षण घेताना आम्ही पाहतो. तिथं आमचे लहान मुलंसुद्धा शिकलेत. आज ते चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. आणि इथं मुलींचंसुद्धा हॉस्टेल आहे. आणि खूप कमी जर हेच विद्यार्थी जर बाहेर शिक्षणाला गेले तर लाखो रुपयाचा खर्च होतो. पण ग्रामीण भागात ही सुविधा झाल्यामुळे चांगल्या पद्धतीने लोकांचे शिक्षण झाले आणि चांगल्या पद्धतीने जीवनमान इथं उंचवलेलं आहे. अशा ह्या साखर कारखान्याची कहाणी आहे. त्यानंतर मी पुढं रिटायर झालो. 2016ला मी कारखान्यावरून रिटायर झालो. पण एक कामाची माझी व्याप्ती पाहता मला मॅनेजमेंटने परत तिथं मुळा बाजार म्हणून आमच्याकडे ग्राहक भांडार आहे, ज्याला आपण अलीकडे मॉल म्हणतो, असा तो मॉल 2000 सालीच तिथं स्थापन झालेला. तिथं त्याची जवळजवळ दररोजची 3 लाख रुपयाची तिथं सोनई आणि नेवासा शाखा अशी शाखा आहे. 3 लाख रुपयाची विक्री ॲव्हरेज तिथं सरासरी बाजारमध्ये होते. ग्राहक भांडारामध्ये काम करताना अनुभव याला जर माल चांगला द्यायचा, स्वच्छ आणि निर्भीड माल, तिथं आम्ही
लेडीजसुद्धा ठेवल्या स्वच्छतेसाठी. पूर्ण माल आम्ही तिथं स्वच्छ करून ठेवतो. त्याचे स्वच्छता आणि अचूक वजन ह्यामुळे ग्राहक भांडाराला आमच्या चांगल्या प्रकारचे इथं लोकांनी साथ दिलेली आहे. आणि नाही म्हटलं तरी 100 लोकांना रोजगार दिलेला आहे. अशा पद्धती पूर्वी आपण किराण्याची यादी घेऊन जायचो याच्यामध्ये दुकानदारामध्ये, आणि ती यादीचं सामान घेताना मग तो काय मांडतो हे लोकांना कळत नव्हतं. पण आज ग्राहक भांडारामध्ये प्रत्येक वस्तूची किंमत लावल्यामुळे तिथं लोकांना कळायला लागलं का बाबा शेंगादाणा हा भाव आहे, बाहेर अशा पद्धतीचा आहे, याचा रेट कळायला लागला. त्याच्यामुळे तो जागरूक झाला आणि त्याची जी काही दुकानामध्ये जी फसवणूक होत होती ती फसवणूक त्याची पूर्ण थांबली. असा या ग्राहक भांडारचा कारभार जवळजवळ 20 वर्षापासून अविरत चालू आहे. ग्राहक भांडार आमचं कोणत्याही प्रकारचे आत्तापर्यंत त्याला कोणतेही लोन घेतलेले नाही म्हणण्यापेक्षा स्वभांडवलावर ही संस्था आहे. 5,000 याचे सभासद आहेत. याची कोऑपरेटिव्ह सेपरेट बॉडी आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन अशी बॉडी आहे. आणि वेगवेगळ्या हळदी कुंकाचे कार्यक्रम असतील किंवा सामाजिक उपक्रम काही कुठं मदतीचा असेल तर मोळा बाजारमार्फत आपण मध्ये आता याच्यामध्ये कोरोना काळामध्ये जवळजवळ इथं काही ठिकाणी आम्ही जीवनावश्यक वस्तू साखर, तांदूळ आणि किराणा वगैरे अशा जवळजवळ 4-5 ट्रक असे तयार इथं आम्ही त्या आमच्या माध्यमात शिंगणापूर आणि आमच्या मुळा बाजारच्या माध्यमातून आम्ही त्या वाटप केलेलं आहे. असे अनेक सामाजिक उपक्रम कारखान्याच्या कामगाराला जवळजवळ त्याला कुठं गावात पत नसते तर त्याला 50,000पर्यंत आपण किराणा वगैरे त्याची भांडी आपण त्याला लग्नाचं सगळं साहित्य पण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये बाजार हा नुसता म्हणजे पैसा कमावण्याचा हेतू नाही, सामाजिक बांधिलकी आणि समाजामध्ये त्याचा कुठंतरी उतराय हो म्हणून ही सेवाभावी संस्था आपण ही काढलेली. हा ना नफा तोटावर, याचा फार नफा कमवला जात नाही. त्याच्यामुळं आपण मार्केट रेटमध्ये कधी बी 10 पैसे किंवा त्याच्यात ₹8 कमीच कसा राहील या पद्धतीने आपण काळजी घेतो. आता हे करता आम्ही जवळजवळ 10 वर्षापूर्वी ओम शांती सेंटरला आमच्या उषा दिदी जे सोनायचे आहेत त्यांच्याशी जोडल्या गेलो. आम्ही इथं जवळच आमच्या आता राहायला इथं आहे पूर्वी गावामध्ये सेंटर होतं. तर आम्ही आमचे 4-5 कारखान्याचे प्रतिनिधी जे शेट्टे साहेब असतील, आमचे काळे पाटील किंवा असे बरेच आम्ही 7-8-10 जणं दिदी आमच्या कारखान्यावर नेहमी यायच्या. याच्यानंतर संक्रांतीचं किंवा तिळगुळाच्या निमित्तानं येणं किंवा रक्षाबंधनच्या निमित्तानं येणं आणि त्यांचा आमचा सहवास वाढत गेला आणि आम्ही ओम शांती सेंटरला जोडल्या गेलो. आता ओम शांती सेंटरवर आल्यावर ह्या निमित्ताने नेहमी मुरली ऐकायचा प्रसंग यायचा. मुरली आता मी तसं आता रिटायर झाल्यानंतर आता सध्या मी निवृत्त झाल्यामुळं मुरलीला मी दररोज येण्याचा प्रयत्न करतो किंवा कधीमध्ये खाडा होतो, पण जास्तीत जास्त मुरली ऐकण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये आम्ही आमची 7-8 जण, 20-25 जणांची टीम आम्ही 2014ला याला ओम शांती आपलं माऊंट आबूला आम्ही एक ट्रिप नेली होती. त्याच्यामध्ये स्वतः दिदी पण होत्या. आम्हाला पूर्ण तिथं माऊंट आबूला गेल्यानंतर जाताना आम्हाला 2 दिवसाचा तो प्रवास झाला सगळा. पण तिथं गेल्यानंतर माऊंट आबू पाहिल्यानंतर मी जर म्हणेल का स्वर्ग पाहण्याची कुठं जाण्याची गरज नाही. स्वर्ग तो काय आहे तर स्वर्ग म्हणजे हा माऊंट आबूमध्ये मला पाहण्यात मिळाला. म्हणजे मी अनुभवला की जिथं 25-25 हजार लोक ॲट अ टाईम ते स्नेह भोजन घेतात. मी पाहिलं तिथं नाश्ता सकाळी 4ला तुम्हाला तिथं दूध चहा वगैरे दिला जातो आवडीप्रमाणे त्याला फिटका. म्हणजे इतकी तिथं सोय, राहण्याची सोय, स्वच्छता, टापटीपपणा, शिवाय ते कंटिन्यू तिथं क्लासेस वगैरे नेहमी चालतात. क्लासेस येते तर शिबिरं पण चालतात तिथं. मी असा डॉक्टरचे शिबिर असतात किंवा सर्वसामान्यकरता तिथं ज्ञानदानाचा अविरत अशी ती सेवा चालू असते. आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माऊंट आबू जवळजवळ 1951 पासून तिथं शाखा 9,000 शाखा देशामध्ये इतर देशामध्ये त्याच्या आहेत असं आम्ही सगळं माहिती तिथं घेतली. त्याच्यानंतर तिथं स्वयंपाकाचं ते पाहिलं दालन ॲट अ टाईम कसं तिथं केलं जातं तुमचं मुक्तिधाम वगैरे किंवा सगळ्याच परिसर पाहिल्यानंतर तिथली गार्डन किंवा तिथली सगळं हे केल्यानंतर हे कोण चालवतं असं कधी कधी माणसाच्या मनाला शंका येते का याच्यामागं कोण आहे बुवा, एवढी शक्ती कशी आहे. आणि असे हजारो सेंटर्स देशाविदेशात आहेत. कोणत्याही दिदी तुम्हाला कुणी 10 पैसे कोणी मागत नाही, पण लोक होम प्रेमाने दान करतात. आणि अशा पद्धतीनं माऊंट आबूचा आज देशामध्ये परदेशामध्ये आज एवढं शाखा 9-10 लाख लोक यामध्ये जुडलेले आहेत. आणि ध्यानधारणा मनाची एकाग्रता
ओम शांतीमध्ये आल्यानंतर एक माणूस कसा पवित्र होऊन जातो याचं मी ज्वलंत उदाहरण सांगतो. का माझ्या मनामध्ये नेहमी पूर्वी हे असायचं का आपण कोणाची हेवा दावा ऑटोमॅटिक सुटला गेला, सगळ्यांसगळं प्रेमाने कसं वागायचं हे शिकलं गेलो आणि मनाची नेहमी उलघाल व्हायची की बाबा आपण जन्माला आलो नेमकं आपल्याला काय साध्य करायचं. तर परमात्मा जसं भेटल्यानंतर आपल्याला जशी एक मनाची शांती झाली आहे आणि अशामध्ये मनामध्ये माणसाच्या एकदम पवित्रता आल्यामुळं मन शुद्धीकरण होतं आणि त्याच्या आपण एक काहीतरी आता याच्यामध्ये तुमच्या माउंट आबूच्या याच्यामध्ये आपण जे शिक्षण घेतलं का जे कालचक्र आहे 84 जन्माची कहाणी आपल्याला तिथं सांगितली जाते. 1250चं कसं कलियुग प्रत्येक 4 युग कसे सांगितले याचीसुद्धा माहिती दिली जाते. अशी संपूर्ण आत्मा परमात्म्याचा परिचय दिला जातो. आत्म्याने कसं पवित्रता राखायची आणि याच्यामध्ये आल्यानंतर माणसाचा ओम शांतीमध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळं माणसाची धारणा आपण कोणाची द्वेष करत नाही किंवा कोणासंग वाईट वागण्याचा प्रयत्न करीत नाही आणि मन कसं पवित्र राहील हेच आपण याच्यामध्ये पाहत असतो. अशामुळे ओम शांती सेंटर नावाप्रमाणेच ओम शांतीचं सेंटर मानलं आहे. असं प्रजापिता ब्रह्मकुमारी सगळं हे काम करतात. अशा पद्धतीने हे मी एवढं वेळ तुम्हाला त्याच्या थोडक्यामध्ये माउंट आबूचं आम्हाला आलेला अनुभव मी आपल्याला सांगत आहे. धन्यवाद.